नमस्कार मित्रांनो, आध्यात्मिक माहिती यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलोय पुण्यामध्ये तृप्तीताईंकड. आज आपण यांच्याविषयी माहिती घेणार आहे आणि यांनी केलेल्या साधना आणि आध्यात्मिक माहिती यावर आपण थोडीशी त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे. तर आपण या विषयाला सुरुवात करूया, की आध्यात्मिक रहस्यामध्ये किंवा आध्यात्मिक माहितीमध्ये काय काय विषय असतात, साधना कशी असते किंवा त्यांच्या जीवनात ज्या गोष्टी घडल्या याच्याविषयी आपण माहिती घेणार आहे त्यांच्याकडून. नमस्कार ताई. नमस्कार, जय श्रीमान. आपण आलोय आता तुमच्या इथे दरबारमध्ये सध्या आपण बसलेलो. तर तुमचं नाव आणि तुमचा पत्ता वगैरे तुमचा प्रेक्षकांना सांगायचा आहे. तर आपण सुरुवात तुमच्या नावापासूनच करूया. माझं नाव आहे तृप्ती गजेंद्र लिंबाळकर. लोक मला ओळखतात तृप्तीताई लिंबाळकरच्या नावाने. आणि माझं अध्यात्म नाव आहे कारीनाथ, जे की माझे गुरुनी दिलेत. तर तुम्ही सुरुवातीला क्षेत्रामध्ये कसा आला, काय तुमचा कसा प्रवास होता याच्यामध्ये, किंवा ह्याच्या आधी तुमचं जीवन कसं होतं आणि या क्षेत्रानंतर आल्यानंतर कसं झालं, याच्याबद्दल तुम्ही माहिती देऊ शकता? ॲक्च्युली मी लहानपणापासून देवीची भक्ती माझ्या मनात होती आणि मी खूप कनेक्ट होते देवीसोबत. असं झालं की 98मध्ये लग्न झालं. आम्ही 2098मध्ये लग्न झालं. 2002पर्यंत मी 3 मुलांची आई झाले. त्याच्यानंतर काही घटना, काही असे बोलतात ना, की जेव्हा आपण देवाशी कनेक्ट होतो ना, तेव्हा आपलं संसार होत नाही. देव ते आपल्याला एक बोलतात ना, प्रायोरिटी ठेवतं, की फक्त तू माझंच भक्त बनून राहावा. अशी काही घटना झाली आणि मग मी सेंद्रिय झाले मुलांची. आणि मग काय झालं, की सगळी जबाबदारी माझ्यावर आली. घराची, मुलांची, शिक्षणाची, सगळ्या गोष्टी. पण मी फक्त एक देवाला खूप मानायचे आणि देवीचं खूप जास्त अजून कनेक्शन माझं वाढू लागलं. प्रभू मला भटकायचं नव्हतं. आत्ताचं टाईम कसं आहे ना, की प्रत्येक महिला कुठे चुकती. तर ती फक्त एक आधार शोधती, की माझं घर चालवण्यासाठी कोणीतरी माझा हात पकडावं किंवा कुठली तरी माझ्या मुलांची एखादी जबाबदारी त्या व्यक्तीने घ्यावी. पण आता देवीची माझ्यावर एवढी कृपा राहिलेली, तिने मला कधी भटकू दिलं नाही. म्हणजे स्थिर ठेवलं आणि ती नेहमी माझ्या पाठीशी उभी राहिली, की मी ज्या कामात हात टाकला तिने मला यश दिलं. सुरुवातीला मी म्हणजे एक ताटापासून मी जेवण द्यायचे. त्याचं रूपांतर 25 टुपीमध्ये झालं. ते करता करता नंतर मग मी जेव्हा कांदे 2006 का 5 मध्ये कांद्याचा भाव ₹200 किलो होतं. तेव्हा मी कांदेही विकले. त्याच्यानंतर मग मी मोबाईल ॲक्सेसरीज, जनरल स्टोअर हे टाकले. मग प्रत्येक सीझन मी करू लागले. होळी, राखी, दिवाळी, आकाशकंदील असं करता करता मी कपड्यावर आले. की कपड्याचं मी रेडीमेडचं शॉप टाकलं. नंतर मग असं झालं ना, की कुठेतरी कनेक्टिव्हिटी देवाशी जास्त झाली. आणि की मला असं म्हणजे साधनेमध्ये मी साधनाही नेहमी करायची. अख्खं 1 वर्ष मी झोपले नाही. जेव्हा मी काली साधना करू लागले, 1 वर्ष मी झोपले नाही आणि साक्षात तिने मला झोपेत असताना एक असं नाही का एकदम प्रकाश येतो. प्रकाश आला आणि मला जागा दाखवली. मला या ठिकाणी तुझ्या घरात स्थान पाहिजे. आणि मग मी दुकान वगैरे सगळं बंद केलं आणि तिला आणून स्थापित केलं. आणि ती मला मार्ग दाखवते, मी चालते. ही माझी सुरुवात. मग तुम्ही साधना वगैरे बंद कोणते केलं काय? मी 10 महाविद्या पूर्ण केलं. अर्धच महाविद्या पूर्ण केलं. मग त्याच्यातला काय अनुभव वगैरे तुमचा काय सांगू शकता? पहिली महाविद्याचाच मी अनुभव सांगते, की पहिली जेव्हा काली साधना केली, तर मी कालीची कुठली मूर्ती माझ्याकडे नव्हती. काली साधना मी करू लागले आणि करता, करता, करता त्याच्यामुळे डीपमध्ये जेव्हा गेले ना, तर मग मी काय होतं जेव्हा साधनेमध्ये आपण खूप डीप जातो ना, तर एक कनेक्शन होतं देवासोबत आपलं. मग आपण लहान बाळ तसं आईला जिद्द करतो. आईला जिद करतो, मला हेच पाहिजे, तू मला दे, मला नाही माहीत. हट्ट हट्ट योग होतं त्याला. मग मी तसं हट्ट करू लागले, की जर मी तुझी भक्ती करते आई, तर माझ्याकडे तुझी मूर्ती नाही आहे. मला तू हवी आहे, तू ये, तू ये.
असं मी रोज साधनेत करता करता मला रात्रीचं डोळा लागायचं. पहाटे उठून माझं नित्यक्रम होतं की मी आंघोळ वगैरे झाली, आपलं दारात पाणी टाकलं की पायरी मंदिरात जायचे. आणि एकदा असं झालं की असंच मी रात्री रडून रडून झोपतो. मला नाही माहिती उद्या तू यायचं आहे, तू माझ्या घरात यायचं आहे असं म्हणून मी झोपले. सकाळी उठून आंघोळ वगैरे केलं, मंदिरात गेले, बसले मी. की दक्षिणेश्वर काळेचं बदलाली मंदिर आहे आमच्या पिंपरी तिला. तर तिकडचे पुजारी वगैरे चांगले ओळखतात. ते दादा मला बोलते, "क्या हो गया दीदी, सोए नहीं हो आप? आँखें आपकी लाल दिख रही है." मैं बोली, "हाँ, नहीं सोई." "अच्छा, माँ को लेके जाने आए हैं." तर मला एकदम ना अंगाला शहारे आले. अरे मी रात्री जिद केली. दादानी हे प्रश्न कसं विचारलं, की "क्या माँ को लेके जाने आए हैं?" तो मैंने बोला, "हाँ दादा, आपको कैसा पता? मुझे माँ चाहिए." मग त्या दादानी मला सांगितलं, की माझ्याकडे मंदिरात एक मूर्ती आली, की कुठली तरी सिंधी फॅमिली आहे. ते फॉरेन कंट्रीला ट्रान्सफर झाले आणि ते बोलतात आहे, की कालीची भक्ती आम्हाला होत नाही. आम्ही हे सांभाळू शकत नाही. तर त्यांनी रात्री ही मूर्ती मंदिरात ठेवून गेले. जी की ही मूर्ती आहे की कालीची, ही मूर्ती. तर मग मी खुश झाले. मी म्हटलं, की "दादा ठीक आहे, मी देवीला घेऊन जाणार. मला थोडंसं टाईम द्या." मग मी संध्याकाळी येते. मग मी घरी आले. घराचं सगळं साफसफाई केलं. तिला दही भाताचं नैवेद्य जे काय असतं ते बनवलं आणि माझ्या मुलाला घेऊन मी संध्याकाळी मंदिरात गेले 7, 7:15च्या टाईमला आणि एक एक ताटामध्ये लाल कपडा घेऊन मी गेले आणि देवीला तिथे स्थापित हातात घेऊन मी घरी आलं आणि घरी गेलं पळलं. तर मला ही जी ताली आहे हीही मी आणलेली नाही. हीही माझ्या साधनेतून स्वयं आलेली आहे. हे अनुभव आहे माझं, की काली मी सिद्ध केली. कालीला मी जिद केली आणि काली माझ्या घरात येऊन बसली. अजून काय हवं आपल्याला? आता लोक म्हणतात की साधना ही बाहेरच करायची किंवा आश्रममध्ये राहून करायची किंवा म्हणतात जंगलात वगैरे करायची. का असं वाटतंय का मला, का साधना फक्त जंगलामध्ये किंवा लोकांपासून दूर राहिल्यावरच पूर्ण होते, का आपल्या परिवारात राहून पण साधना पूर्ण करू शकतो का? हां, बरोबर आहे. कसं असतं ना, पहिले प्रायव्हसी आपलं परिवार. कारण ते आपल्यामुळे चालतं. आपण परिवारानं वाऱ्यावर टाकून कुठली साधना करू शकत नाही. कारण देवही हे बोलतं, की जी जबाबदारी मी तुम्हाला दिली आहे, तर पहिले तुम्ही ते पूर्ण करा. तर मी हे मानत नाही, की साधना ही जंगलातच होती. साधना ही आपल्या घरी राहून, गृहस्थमध्ये राहूनही करू शकतो. जरी एखादी स्त्री जर सांसारिक असेल, तर तीही आपल्या ब्रह्मचार्याचं पालन करून ती घरी साधना करू शकते. जे साधना असलं जंगलाजवळ जाऊन घरी पण आपण करू शकतो. हो, हो. फक्त मनात भाव पाहिजे. भाव पाहिजे आणि विश्वास पाहिजे. अच्छा. मग तुमचं साधना करतानाच काय अनुभव? म्हणजे तुम्ही आता कोणत्या साधना केल्या ते जास्त? मी सगळे 10 महाविद्याच केले आणि जास्त शिवसाधना मी केली. त्याच्यानंतर मी सगळे देवीची साधना केली. देवीचेही सगळे साधना केली आणि असं झालं ना, तर पहिली मी काली केली. काली माझ्याकडे स्थिर झाली. दुसरी मी 10 महाविद्यामध्ये दुसरी तारा केली. आता जेव्हा तारा साधना माझ्या गुरूंनी मला दिली, तर मी तिचं रूप कधी बघितलं नव्हतं, की तारा कशी. साधना केल्याच्या नंतर जेव्हा साधना आपली पूर्ण होती, त्यानंतर देवी आपल्याला आपले रूप दाखवते. देवी आपले रूप दाखवते, की बाई मग मला असं झालं, की माझ्या बाजूला कुठेतरी देवी येऊन बसली आणि तिने तिचं रूप दाखवलं. तर मी घाबरले नाही तेव्हा. मग दुसऱ्या दिवशी मी माझ्या गुरूला फोन लावला, की "गुरुजी, मी दुसरी महाविद्या केली आणि मला असा अनुभव आला, की देवी माझ्या बाजूला येऊन बसली." तर त्यांनी मला विचारलं, की "देवीचं वर्णन काय आहे होतं?" तर मी म्हणलं, "ती शेराची खाल तिने घातली होती आणि निळ्या रंगाची होती ती आणि ती प्रेतावर उभी होती. तिच्या लेफ्ट हँडला एक कैची होती, कात्री, ज्याला की आम्ही मराठीत कात्री आणि हिंदीमध्ये कैची बोलतो." तर मग गुरुजी बोले, "हाँ, ये आपने जो किया है ये तो तारा महाविद्या आहे, तारा करोगे." तर माझ्यासोबत असं झालं, की पहिले मी साधना केली, नंतर देवीने मला रूप दाखवलं आणि ते की मी कधी बघितलं नाही, पण ते रूप मी साधनेत बघितलं. तर याचा अर्थ की बाई देवी साक्षात मी बघितली देवीला. तारा ही तिच्या हातात कैची असती, कारण ती कापणारी आहे, तंत्रक्रिया काटणारी आहे. तंत्र तिच्यामुळे होत नाही, तर तिच्यामुळे ज्यांनी तंत्र केलं त्याची काट होती. म्हणून तिच्या लेफ्ट हँडमध्ये कैची आहे. ही एक दुसरी महाविद्यात तारा.
ह्याच्यात दस महाविद्यामध्ये आता प्रत्येक देवीचं वास किंवा त्यांचं कुठं स्थान आहे काय याची पण माहिती असेल तुम्हाला का? आहे. हो. तर त्याच्यातले थोडी माहिती देऊ शकता तुम्ही? हां, जेवढी मी जिथे गेले ज्या शक्तिपीठात त्याची माहिती देणार. जसं की मी कालीघाटला गेले, दक्षिणेश्वर काली, तारापीठला मी गेले. त्याच्यानंतर बगलामुखी ही 8वी महाविद्या आहे. बगलामुखी ही 8वी महाविद्या आणि ती स्तंभन, उच्चाटन, मालन, वशन, मारण क्रिया करू शकतो, स्तंभन क्रिया करू शकतो आणि उच्चाटन. जसं की याचं की बाई एखादा व्यक्ती एक निरागस व्यक्तीला खूप त्रास देतो, सूड देतो त्याचं, तर त्याचं स्तंभन करायचं. स्तंभन म्हणजे तो जिथे आहे, जसा आहे त्याला तिथेच थांबवायचं, की त्यांनी पुन्हा कुठले ॲक्शन नाही करावं. हां, स्तंभन क्रिया असते ती. त्याच्यानंतर कोणाचं कोर्ट केस चालू असेल, कोर्टाचा निकाल लागत नसणार, तर त्याच्यासाठीही हा बगलामुखीचा अनुष्ठान करू शकतो आपण. मारण क्रिया ही बगलामुखीची आहे. आता आपण बोलतो की मारण क्रिया नाही होत, नाही करत कोणी. पण प्रत्येक म्हणजे की प्रत्येक युगामध्ये ते एक देवी आली. कारण देवांनीच तिला बोलवलं. का? की ज्या गोष्टी देवांना होत नव्हते, ते हार मानत होते. राक्षस लोकांना त्यांनी वरदान देऊन देऊन असे झाले की राक्षसी देवावर हावी झाले. पण त्यांना असं जसं की त्यांना असं दिलं की वर की बाई तुम्ही मरणार नाही, तुम्ही जिवंतच राहणार. देवांना ही चूक झाली, त्यांनी वरदान तर दिलं, पण तेच राक्षस त्यांच्यावर हावी झाले. आता त्यांचा नाश कोण करणार? मग प्रत्येक देवानी एक शक्तीला आमंत्रण दिलं, त्या शक्तीनीच त्या देवाचं नाश केलं. जसं महिषासुरमर्दिनी आहे. हां, दिनी रक्त पळत होतं तेवढे राक्षस येत होते, बरोबर ना? म्हणून की तिने काय केलं, खप्पर घेतलं आपलं. ती रक्त पळू दिलं नाही. त्या खप्परमध्ये रक्त जमा होतं, ती पीत होती. तर मला हे म्हणायचं आहे की कुठल्याही शक्तीशिवाय कुठला देव नाही. देवालाही शक्तीची गरज पडते. जसं शव आहे पार्वतीशिवाय. तसं की ह्या जगामध्ये जे पहिले आली ती काली. अंधारातून ती आली आहे आणि तिच्याशिवाय काहीच नाही. शिवशून्य आहे तर. आणि ती जेव्हा येते आणि तिला जेव्हा राग आवरत नाही, कारण ती फक्त कंट्रोल तिला फक्त शिव करू शकतो. एखाद्या राक्षसाचं जेव्हा बोलतो ना हे वाढतं व अत्याचार वाढतो, तर त्याला थांबवण्यासाठी देवी येते. असं समजा एखादा माणूस आहे, त्याने खूप म्हणजे मुलींवर बलात्कार केले, महिलांना छेडलं, या सगळ्या गोष्टी. तशा व्यक्तीला आपण मारणक्रिया करू शकतो. त्यावेळेस आपल्याला बगलामुखीचा आधार घेऊन ती क्रिया करायची असते. जसं की मला हे बोलायचं की देव कोणाला मारत नाही, ना देवी कोणाला मारतात. पण एखादा व्यक्ती जर असुर बुद्धीचा असेल, त्याची कृती जर असुरासारखी असणार, मग देवीला तर मारावं लागतं. तेव्हा बगलामुखीचं आपण अनुष्ठान करून त्या व्यक्तीचं मारणक्रिया करू शकतो. नॉर्मल चांगल्या व्यक्तीनं कोण नाही मारत. जेव्हा जे वाईट आहे तर त्यावरून का आरसा होणार? त्याच्यावर तर क्रिया करणं भाग आहे. आता स्मशानकाली म्हणजे काय? स्मशानकालीचं म्हणजे आता म्हणतात स्मशानमध्ये असते वगैरे. त्याची मूर्ती घरामध्ये स्थापित करू शकतो का आपण? करू शकतो. मी काय बोलते रे, देवी कुठल्याही रूपात असू दे, मशानात असू दे का डोंगरावर असू दे, पण तिच्याबद्दलचं आपलं प्रेम कसं आहे, आपलं विश्वास कसं आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. शमशानकाळी म्हणजे की ती मशानात उभी आहे. मशान काय? पंचतत्वाचं जो शरीर आहे, जे देवाने आम्हाला दिलं, त्याचं विलीनीकरण तिकडे होतं. तिथे 2च देव असतात, एक शिव आणि एक पार्वती. शमशानकाली जे भूत प्रेत वेग होते ते कोणाच्या आधीही? शमशानकालीच्या आधीने. तर मी हे मानत नाही की कुठली उग्र शक्ती आम्ही घरात ठेवू शकत नाही. तुमची भक्ती किती आहे त्या देवीवर, तुमचं प्रेम किती आहे त्या देवीवर, त्यावर सगळ्या गोष्टी. विश्वास तुम्ही ठेवा तर कुठलीही शक्ती उग्र नाही. आता विषय निघाला चेडा. चेडा म्हणजे काय? याच्याबद्दल तुम्ही माहिती ठेवा. म्हणजे आणि चेडा आता म्हणतात की चेडा आणलं एखाद्या घराचं वाढदिवस होतं
किंवा घरामध्ये काम पण करतो, पण नंतर त्याचं जे आणलंय तर ते खेळावं पण लागणार, ही गोष्ट खरी आहे का? सर्वात पहिले की चेडा म्हणजे काय? तर चेडा हा प्रकार कोकणी प्रकार आहे. कोकणी चेडा असं बोलतात. चेडे म्हणजे काय होतं, एखाद्या नदीच्या ठिकाणी, एखाद्या तीर्थस्थानी ते एखादा दगड उचललो आपण. दगड उचलून त्याला 40 दिवसाची साधना असती. शेंदूर वगैरे लावून त्याचे भोग पाणी देऊन त्याला एवढं जागृत करतात की तो चेहरा आपला हालचाल करू लागतो. आणि लोकं आणि तो खाण्याचा भुका होता मग. त्यांना फक्त जेवण लागतं. मग लोकं काय करतात, ते चेड्याकडला आपले भोग पाणी देऊन ते लोकांचे कामं करतात, की जा बाबा याचं हे करून ये, ते करून ये. पण मला तरी हे उचित वाटत नाही. हां, की ह्या गोष्टी नाही करायला पाहिजे. तुम्हाला जर करायचं आहे, तर तुम्ही देवीची साधना करा. देवीला सिद्ध करा आणि तुम्ही आपली जी इच्छा आहे, ती पूर्ण करा. हे चेडे, गोटे हे प्रकार मला आवडत नाही आणि मी याच्या डीपमध्ये कधी घुसले नाही आणि जास्त तुला सांगूच शकत नाही. आता साधनाच करायची म्हटलं तर आता कोणासाठी कोणती साधनं योग्य हे कसं ओळखायचं? किंवा साधना, आता बरेच जण लोक म्हणतात की आम्ही हे साधना करू का ते करू, काही म्हणतात ह्या देवाची करायची, काय म्हणतात त्या देवाची करायची. लोक यात कन्फ्युज होतात. साधना आपल्यासाठी कोणती साधना योग्य आहे, आपण कोणत्या देवाची साधना करायची, कसं ओळखायचं? हे बघा, तुमची देवावर भक्ती कशी आहे. जर तुमचा स्वभाव उग्र असेल, बाविष्ट आहे, की तुम्ही कालीची साधना करा. त्याच्यानंतर समजा तुमचे दुश्मन खूप असणार आहे, तुम्हाला स्वतःला प्रोटेक्शन करायचं तर तुम्ही दुर्गाची साधना करा. तुम्हाला खूप गरिबी आहे, पैसा टिकत नाही आणि हे म्हणजे की तुम्ही कधीच सुख वैभव बघितलं नाही, तर तुम्ही कमला साधना करा, लक्ष्मीची साधना करा. आपल्या विचारावर आहे की आपल्याला कसली आवश्यकता आहे. तुम्हाला मान सन्मान उंच स्थानी बसायचं आहे, जसं की लीडरशिप पाहिजे हां, तर तुम्ही कमला आणि मातंगी साधना करा. मातंगी साधनामध्ये काय होतं की तुमची वाकसिद्धी होती, तुमची वाचा सिद्ध होती आणि तुम्ही जे बोलेल ती देवी तथास्तु बोल. तर ज्यांना समजा लीडर बनायचं आहे, मंत्री बनायचं तर त्यांनी मातंगी साधना करायला पाहिजे. वाच्यसिद्ध म्हणजे आपण जे करत ते सत्य. वाचसिद्धी म्हणजे की त्याला संस्कृतमध्ये वाकसिद्धी हा शब्द आहे, की आपण जे काही बोलेल ना, ते ब्रह्मांड होतं तथास्तु. हे जप होती वाकसिद्धी. ही मातंगी साधना आहे. ही मातंगीच्या हातात एक पोपट असतो. त्या त्या पोपटाचं जसा शब्द खरा असतो ना, जे बोलतो, तसं ही वाचा आपली सिद्ध होती. म्हणून जे लोकं मातंगी साधना करतात ना, ते खूप कमी बोलतात आणि ते सारखं तोंडात काहीतरी चगळत बसतात. लवंग म्हणा, सुपारी म्हणा, ते लवकर तोंड उघडत नाही. कारण काय होतं, की रागाच्या राग काहीतरी बोललं कोणाला आणि ते सत्य झाल्याचं तुझं. म्हणून ते खूप कमी बोलणार, खूप सायलेंटमध्ये राहणार. कारण त्यांची वाक्सिद्धी झालेली असते, त्यांची वाचा सिद्ध होती आणि ते जे बोलेल ते घडत राहतं. आता साधना सात्विकमध्ये करावं का तामसिकमध्ये करावं? 2 प्रकारच्या साधना मार्ग आहे. एक दक्षिण मार्ग आणि एक वाम मार्ग. दक्षिण मार्गमध्ये साधना हे सौम्य असतात आणि वाम मार्गामध्ये उग्र असतात. जसं की काही देवी आहे ते श्रीखंडपुरी, शिरापुरीवर पण प्रसन्न होतात. जसं वैष्णोदेवी. यांना काय लागतं हलवा पुरी आणि चण्याची भाजी याच्यात ती खुश होती. पण तामसिक साधना आहे त्यांना की मदिरा लागती, भोग लागतात, बली लागते आणि बलिनी देवीसाठी लागत नाही. तर देवीसोबत जे दैत्य चालतात, त्यांचे योगिन्या चालतात, तर त्यांना ते खासे द्यावं लागतं. त्याच्यामुळे बलिपूजा ही लागते आणि जसं की वाम मार्गामध्ये लवकर सिद्धी प्राप्त होते. दक्षिण मार्गात थोडंसं लेट होतंच. जसं सायकलवर चालणं आणि डायरेक्ट बाईकवर चालणं हे फरक आहे. परत बाईकवरनं डायरेक्ट हेलिकॉप्टरवर चालणं हे फरक आहे त्याच्यात. कामाख्या देवीबद्दल काय थोडी माहिती? तर बऱ्याच ठिकाणी ऐकलंय की कामाख्याला गेलं का सुख समृद्धी येते, किंवा जी होत नाही कामं ते पण पूर्ण होता. अशा बऱ्याच गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत कामाख्या देवीबद्दल. त्याचं काय रहस्य आहे, तुम्ही सांगू शकता? कामाख्या कामरूपी कामाख्यापासून सृष्टीची निर्मिती झाली. कारण कामाख्याला देवीचं जे योनी भाग पडलं
तर सृष्टीचं निर्माण कोण करत? एक स्त्री करते. स्त्रीच्या योनीतूनच स्त्री बीज पण निर्माण होतं आणि पुरुष बीज पण. म्हणजे की ती शक्ती अशी आहे की तिथून ब्रह्मांडाची सुरुवात आहे. तिथपर्यंत सगळे काही पोचत नाही लोक. खूप हजारो करोड रुपये जरी पर्समध्ये असेल तरी कामाख्याला जाऊ शकत नाही जोपर्यंत देवीचं बोलवणं येत नाही. आणि ज्यांनी साधना केली सिद्धी त्यांना प्राप्त करायचे तर देवी स्वयंभू त्यांना आमंत्रण देते आणि तो भक्त किंवा तो साधक तिच्यापर्यंत पोचतो. त्यासोबत आई चालले तर जाऊ शकत नाही. नाही जाऊ शकणार. तुमचं मी काय बोलते तुमच्याकडे करोडो रुपये असू द्या पण तिचं बोलवणं नसेल तर तुम्ही जाऊ शकणार नाही. ज्या दिवशी तिचं बोलवणं असेल आणि तुमच्याकडे 1 रुपया असू द्या तुम्ही कामाख्याला पोहोचणार. हे माझा अनुभव आहे. ते माझ्याकडे काहीच नव्हतं पण मला देवीचं बोलवणं होतं मी प्लेननी गेले. आता आपण बघतो, तुमच्या मते एखाद्या स्त्रीनं कसं असावं किंवा कसं राहावं समाजात, किंवा आता काही ठिकाणी स्त्रीवरती अन्याय त्याच्या होतात, पण त्या स्त्री समोर जात नाहीत अन्याय त्याच्यावर, किंवा किंवा आज काही दुसऱ्यावर डिपेंड राहतात की मला हिने वाचावं, मला हिने मदत करा. तुमच्या मते कसं आहे, एखाद्या स्त्रीने कसं राहावं किंवा एखाद्या स्त्रीसाठी काय योग्य आहे काय चुकीचं आहे जर काय समजू शकता? पहिली गोष्ट तर स्त्रीने ना स्वतः प्रेम करावं आणि स्वतःची रिस्पेक्ट करावं. मला हे म्हणायचं की एक स्त्रीमध्ये एवढी ताकद असते ना की ब्रह्मांडात कुठलंही काम असू दे ती करू शकते. तिला कोणाच्या आधाराची गरज नाही, तिला कोणाच्या सपोर्टची गरज नाही. आणि तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवा की नाही बाबा मी 4 घरचे दोन्ही भांडी घासेन पण मी स्वाभिमानाने जगणार. मी कोणाला फसवणार नाही, कोणाचं 1 रुपयाही फुकटचं घेणार नाही. तेव्हा ती स्त्री नॅचरली तिला देवी साथ देते आणि ती पुढे मार्ग शोधत होती. पण आजचं टाईम खूप खराब आहे की आजकालचा मेहनत कोणाला करायची नाही. सगळ्यांना फक्त आयतं भेटायला पाहिजे. त्याच्यासाठी ते लोक काय करतात ऑप्शन शोधतात. पण मला तरी वाटतं की त्यांनी असं नाही करावं, कोणाची फसवणूक न करावी. दुसऱ्याने सुखासाठी दोघं जण एकमेकांना फसवतात. नवरा बायकोला फसवतो, बायको नवऱ्याला फसवतो. त्यापेक्षा तुम्ही मला वाटतं की स्वतःला प्रेम करा, अध्यात्मामध्ये जावा, तुमचे मार्ग अशीच चालवणार. आयुष्यात गुरु करावं का ना करावं? पहिली गोष्ट की आम्ही नाही ठरवणार की करावं का नाही करावं. जर आमची भक्ती खरी असेल तर गुरु संडू चालत आपल्या घरात येतं आणि फक्त ठरवतो की तुम्ही माझे शिष्य बना. आपण नाही ठरवणार गुरु कोण करायचं. गुरु ठरवणार शिष्य बनणार का नाही हा मार्ग. आपण शिवला पण गुरु मानू शकतो ना. हां, आम्ही ज्या इष्टाची पूजा करतो त्याला आम्ही गुरु मानायचं. तूच माझा गुरु, तूच मला पुढे मार्गदर्शन कर. आत्मिक आता असा प्रश्न आहे की आपल्या घरामध्ये कोणकोणत्या मूर्ती आपण स्थापित करू शकतो किंवा कोणत्या करू शकत नाही? सर्वात पहिले तर की हे बोलणार की ज्याच्यावर आपली भावना आहे, आपलं ज्याच्यावर मन आहे की ज्या मूर्तीला, ज्या देवीला आम्ही प्रेम करतो त्याला आपण घरी स्थापित करायचं जे कुठलेही असू दे. त्याला काही हे नाही की हे करू नका ते. आता माझ्या घरात माशान काढली जी की माशानात उभी आहे. पण तिला मी घरी आणलं, माझं प्रेम होतं त्या देवीबद्दल आणि तिने आजपर्यंत माझं वाईट काहीच केलं नाही, चांगलंच केलं. जे काय म्हणतात की घरामध्ये या मूर्ती स्थापन केला नंतर घरात हे होतं असं. काही नाही असं मी नाही मानत आणि असं झालंही नाही माझ्यासोबत कधी. आता मी आता बऱ्याच ठिकाणी देवतोय करतो, तर काही असे मोठे मोठे तीर्थक्षेत्र आहेत तिथं देवाचे फोटो किंवा देवाच्या मूर्त्या जसे तुटलेल्या वगैरे असतात त्याची म्हणजे कशी त्यांना लोकांना माहीतच नाही की घरामध्ये तुटलेल्या मूर्त्या ठेवायच्या किंवा घराचं फुटलेल्या मूर्त्या करायचं काय. ते असे नेऊन नदीच्या किनारे टाकून देतात, पुढे ते कसं टाकल्याला जीव आहे का टाकणं? नाही ते अयोग्य आहे. पहिली गोष्ट मी सांगते की समजा आता तुमच्या घरी समजा 3 मुलं आहेत. आपण लहानाचं मोठं करतो मुलांना. किती वेळा ते पडतात, किती वेळा त्यांना लागतं, किती वेळा ते फ्रॅक्चर होतात. तर का आम्ही त्यांना सोडून येतो का मंदिराच्या बाहेर? का पाण्यात विसर्जन करतो? नाही करत. आपण काय करतो त्यांना प्लास्टर लावणार, ते हात दुरव देणार, हाड जुटार प्लास्टर काढणार.
त्याच्यात आपली भक्ती देवाबद्दल आपण अशी ठेवायची की बाबा ही माझी मूर्ती हिला खूप प्रेम करतोय आणि अचानक ती खंडित झाली तर त्या मूर्तीचा ना आपलं एक अटॅचमेंट असतो, एक करेक्शन असतो की अरे बापरे ही तू हिनी मी हिला सोडू शकत नाही. आणि तुला खोटं वाटेल, शहाजी माझी कालीची मूर्ती एक दिवस माझ्या मुलाच्या पायाच्या धक्क्याने तुटली, म्हणजे तिचा हात तुटला. आणि आम्ही असं रडू लागलो दोघं की जसं आमच्या घरात ते मयत रडली. तर सगळेजण बोलले जरे लोक जवळच्या लोकांनी म्हणलं असं झालं, देवीला आंघोळ करताना मुलाचं पाय लागलं, मूर्तीचा हात तुटलंय. का बोलले मी पहिले विसर्जन कर, पहिले विसर्जन कर. आणि मला ते पेन व्हायचं ती नाही नाही मी हिला गमवू शकत नाही कारण ही खूप कष्टाने माझ्या घरी आली, खूप मेहनतीने तिला मी आणि मी कसं सोडणार तिला. मग मी पुस्तक वाचन केलं. त्याच्यामध्ये मी वाचलं की रामकृष्ण परमहंस जे की कालीचे भगत होते, दक्षिणेश्वर कालीचे ते पुजारी होते. आणि राणी राजमती की जिने दक्षिणेश्वर काली मंदिर बनवलं, तर तिची भक्ती होती कृष्णावर आणि अशी ती कृष्णाची मूर्ती तिने आणली होती. आणि अचानक ती मूर्ती खंडित झाली. तर तिलाही हा प्रश्न पडला जे आज मला पडलो की मी यात कसं याला विसर्जन करू, माझी तर खूप भक्ती आहे, मी तर माझं खूप प्रेम आहे या मूर्तीवर. मग त्यांनी रामकृष्ण परमहंसला विचारलं की मी काय करू. तेव्हा त्यांनी हे एक उत्तर दिलं की जर तुमचं एखादं बाळ आहे, त्याला काय लागलं, तो खंडित झाला, तर तुम्ही त्याला विसर्जन करणार का? नाही. मग त्यांच्या बोलणं ऐकून राणी राजमातीने ती मूर्ती अशा कलाकाराला दिली आणि त्यांनी ती अशी दुरुस्त केली की ती कुठेच खंडित दिसत नव्हती. आजही ती कृष्णाची मूर्ती दक्षिणेश्वर मंदिरात आहे. दक्षिणेश्वर कालू मंदिरात ती कृष्णाची मूर्ती आहे. आणि मीही तेच केलं. जेव्हा माझ्या कालीचा हात तुटला, मी कोणाचाही ऐकलं नाही आणि एक चांगल्या कारागीरकडनं ते मूर्तीचा हात असं बनवलं की ते कुठेच वाटत नाही की हे खंडित आहे. आणि तीच देही आज माझ्यावर एवढी प्रसन्न आहे आणि मला तिने त्या लेवलवर पोहोचवलं की मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हतं की मी त्या स्टेजवर पोचणार. हा माझा अनुभव आहे. एक तर तुम्ही असे फोटो आणू नका की ते खूप लवकर खराब होणार. असे बोलतात ना आजकाल प्रत्येक देवाच्या ठिकाणी जाऊन फोटो घेऊ नका. जर तुम्ही आणलं आणि ते खराब झालं तर तुम्ही त्याला रिपेअर करा, ना की तर नसतं ते मंदिरात वगैरे कुठे ठेवून या. आणि बघितलं की प्रत्येक ठिकाणी मंदिर के फोटो पडलेले आहे. त्रिकात्रामध्ये अक्षरशः फोटो डोक्यावर मी तर हेच बोलते की याच्यात जे मंदिर परिसरात जे फोटो वगैरे विकतात ना, त्यांनी एक तर कमी करावं आणि ज्यांनी घेतलं ते त्यांनी ते टिकवण्याची हिंमत ठेवावी. आता फोटो नाही का फोटो घेऊ नका. श्रद्धा ठेवा. हां, मनात श्रद्धा ठेवा, डोळे बंद करा आणि जे देवाला आपण प्रेम करतो, विश्वास ठेवतो त्यांना डोळ्यासमोर आणा. फोटो घेण्याची गरज नाही. आता मी एवढं फिरतोय करतोय बघतोय लोक, आता मी बऱ्यापैकी लोक साधू संन्यासी लोक आपल्याकडे जातोय करतोय. तर प्रत्येकाची वेशभूषा वेगळी आहे, प्रत्येकाच्या गळ्यात असणाऱ्या पाळा वेगळ्या आहेत. आता मी बघतोय तुमच्याच्या गळ्यात रॉकेट आहे. त्याच्या नावाने मी आजपर्यंत असं कोणाकडेही बघितलं नाही. मी एवढ्या लोकात फिरलो केलो. त्याचं काय की असे कोणते खास आहे का, काही त्याचं काय महत्त्व आहे मला सांगू शकता? हे जे लॉकेट आहे, ज्याने मी तारा साधना केली होती आणि त्यावेळेस त्यांना मला असं झालं की माझ्या रुद्राक्षाच्या माळेमध्ये मला एक लॉकेट करायचं आहे. तर मला इमॅजिन झालं की मी असं एक यंत्र बनवीन आणि ते माझ्या कारागिराला ते एक सांगितलं किंवा असं यंत्र मला बनवायचे, त्याच्यात क्रीम घ्यायचे. क्रीम म्हणजे बीज मंत्र आहे. आणि एक इंदोरला आमचा एक कार्यक्रम होता, त्यामध्ये मी घालून गेले. तोपर्यंत पण मला माहिती नव्हतं की हे काय आहे, मी काय बनवलं. मग आमचे दादा जो होते त्यांनी मला खूप लांबून बोलवलं और बोलले, "आपने ये जो पहना है आपको पता है क्या?" मी बोललो, "नहीं गुरुजी." बोलले, "ये तारा यंत्र है." तेव्हा मला समजलं की मी हे तारायंत्र बनवून टाकलं. म्हणजे तारा साधना करताना ताराने मला हे दाखवलं की तुला आता यंत्र घालायचं आहे.
आणि एखाद्याचं जसं गुड लक असतं तसं हा यंत्र माझं गुड लक आहे. आणि दुसरी गोष्ट की हे यंत्र कोणीच घालू शकत नाही. जो सिद्ध पुरुष असेल किंवा एक सिद्ध साधिका असेल तीच हे यंत्र ग्रहण करू शकते. कारण तारा महाविद्याची जी ऊर्जा ती एकदम अफाट ऊर्जा आहे. त्याला नॉर्मल व्यक्ती आपल्या अंगावर सहन नाही करू शकणार. एक तर तो खूप उग्र होणार. नाहीतर मग ते नाही नॉर्मल व्यक्ती नाही राहू शकत. पण माझं नशीब आहे की मी हे धारण केलंय आणि ते स्थिर आहे माझ्या गळ्यात. त्याचं हरण केल्यापासून काय तुमच्या लाईफमध्ये काय चेंज झालं काय? भरपूर चमत्कार झाली. म्हणजे खूप काही अशा गोष्टी झाले ना, की मी जेव्हा बोलत होते, बोलायचे तर माझे निंदा व्हायची. "अरे काहीतरीच बोलते, अरे ही स्वप्नाच्या दुनियेत जगतीये." पण नंतर समाजामध्ये, नातेवाईकांमध्ये सगळे लोकं खिल्ली उडवायचे. मग कसं असतं ना, आपली वेशभूषा काही लोकांना आवडत नाही. "ती अशी का? ही अशी का?" पण मी इग्नोर मला कोणाशी घेणं-देणं नाही. माझे इष्ट आणि मी. नंतर असं झालं ना, मी पहिले बोलून टाकायचे आणि नंतर त्या गोष्टी होत होत्या. आजही माझा हा रेकॉर्ड आहे. मी पहिले बोलते आणि नंतर त्या गोष्टी घडत राहतात. हे सत्य आहे. आता कुलदैवतबद्दल तुम्हाला काय माहिती? आपलं हे बोलायचं आहे, की ज्याची जी कुलदेवी असेल, जे आपले म्हणजे पूर्वजांनी त्याला पूजलं आणि ते आपल्याकडे आली, तर जर आपले कुलदेवी आपल्या सोबत असेल आणि आपले पित्र जोपर्यंत प्रसन्न नसणार ना, तर कुलदेवी प्रसन्न नाही. कारण आपल्या आणि देवाच्या मध्ये जे काम करतो, ते आहे आपले पित्र. पित्र जर संतुष्ट असेल, तर आपली जी काही इच्छा आहे ती कुलदेवीपर्यंत पित्र पोहोचवतात, की नाही बाबा यांनी मला खूप चांगलं बघितलं, माझे धूप देत आहे, मी संतुष्ट आहे आणि कुलदेवी तुला माझ्या घराचं रक्षण करायचंय. पहिरेदार बनून माझ्या दरवाजाच्या बाहेर पुढे उभं राहायचंय. हे पित्र काम करतात आणि तेव्हा कुलदेवी आपलं काम करते. तर जेवढं कुलदेवीचं स्थान आपल्या घरात पाहिजे, तेवढंच पितरांचं स्थान पाहिजे. मग अशी काही लोक आहेत की त्यांना अशी कुलदैवत माहीत नाही आपलं काय आहे आणि कुलदेवतेची सेवा पण करत नाही. पण त्यांच्या घरामध्ये काय आहे किंवा जे सेवा करतात आणि जे सेवा करत नाही त्या दोघांमध्ये काय फरक होऊ शकतो का? हां. जे तेव्हा करत नाही ना, त्यांच्या घरात नेहमी आजारपण असतं, पैशाला चुणचुण असते, अन्नाला तरसतात, सुख नाही, नेहमी कोण ना कोण आजारी. हे जर कुलदेवी असून, मायके असूनही ते करत नाही, तर त्यांना आता त्रास होतो. आणि ज्यांना माहितीच नाही, तर देवी कुठल्या माध्यमातून त्यांना सारखं आठवण करून देते, स्वप्नात जाते, मंदिर दिसतं, थान दिसतंय, रस्ते दिसतात, तर आपण ओळखायला पाहिजे, की हे माझ्या कुलदेवीचं स्थान आहे. आणि ती सारखी मला स्वप्नात दृष्टांत देते, मला बोलवते, म्हणजे मी काहीतरी निसटतोय. सत्य म्हणजे साक्षात्कार कसा ना कसा प्रभवतो नावायच नाही त्याला. त्याला माहीत नाही त्यांना आणि ज्याला माहिती असूनही ते करत नाही, मग त्यांना भोग भोगावे लागतात. नेहमी त्यांना म्हणजे उपास मारत की सारखे दवाखाने चालू आहे, पैसा ₹1 लवकर घरात दिसणार नाही, तारजो कर्ज घ्या, त्याचं कर्ज घ्या, त्याला देण्याचे प्रति त्याचं घ्या, हे त्यांना त्रास असतो. तर निगेटिव्ह शक्ती किंवा घरात आपल्या निगेटिव्ह शक्तीचं हे करू तर पॉझिटिव्ह शक्ती आणायच्या कशा? किंवा घरामध्ये एखाद्या घरामध्ये वातावरण असं पूर्ण बिकट असतं की घरामध्ये कोणाचा कोणाला चालत नाही. घरामध्ये सतत भांडण होतं की मुलाचं आपल्या आई-वडिलांशी जमत नाही किंवा आई-वडिलांचं मुलाशी जमत नाही. घरामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावर काही ना काहीतरी संकट आलं असतं. त्याच्यावर उपाय काय? सर्वात पहिले ते घरातले लोक उठतात किती वाजता? की पहिलेचे जे आपला जमाना होता, तर लोक काय करायचे? 6च्या अगोदर उठायचे. पहिली दरवाजात रांगोळी, पाणी मारणार, रांगोळी टाकणार. घराचं जे रात्रीची घाण असेल, ते पन्न बाहेर झाडून काढणं. आत्ताचं कसं टाईम आहे, की लोकं उठतात तर 10ला, 11ला. उठले नाही की तांडव करतात, मला उशीर होतोय, मला जायचंय. उठतात स्वतः लेट आणि कपडा आईवर फोडतात. ही चूक आपल्यामध्ये, की आपल्याला जायचं तर आपण 4 तास अगोदर उठा. आपली जी जबाबदारी आहे, करा किती आपण करा. झाडू मारताना, पुसताना 2 मिनिट टाकायचं पाण्यामध्ये, त्याच्यातून निगेटिव्हिटी जाते. दारात रांगोळी टाका.
तर सूर्याची किरण जेव्हा येते आणि ज्या दरवाज्यात रांगोळी दिसली, तर त्या दारात ते सूर्यदेवाचा आशीर्वाद असतो, की नाही बाबा मी आलो, मी म्हणजे प्रकाशची किरण पडली आणि या दारात रांगोळी म्हणजे हे दार माझं सत्कार करतोय. तर तिथे पॉझिटिव्ह ऊर्जा राहते. धूप दीप लावा, अगरबत्ती लावा, सकाळी श्लोक लावा, स्तोत्र लावा. स्तोत्रामुळे पण निगेटिव्हिटी बाहेर जाते. आपल्या घरातलं वातावरण आपण सगळं चेंज करू शकतो. पण ज्याला करायचंच नाही, ज्याला फक्त वादच करायचे, त्याला फक्त किरकिरच करायची, तर ते त्यांच्या हाताने करतात. ऑप्शन तर सगळं दिलेलं आहे, पण आपण करत नाही. घरामध्ये हनुमान चालीसा वगैरे आलं तर त्याचा घरामध्ये पळू शकतो. तो खूप फरक पडतो. स्तोत्र, दुंगा चालीसा, काली चालीसा, हनुमान शिव स्तोत्र लावा, तर कालाष्टक लावा आणि जसं ते तुमच्या कानात पडत राहणार ना, तर तुमचे जे इच्छा चक्र जागृत होत राहतात. आणि तुमच्या अंगात जरी आळस असेल ना, तर तुम्हाला की ऊर्जा भेटत नाही, यार मला हे करायचे, मला फास्ट करायचे. खूप फरक पडतो याच्यानं. तर आपल्या एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या परिवाराचा दिनक्रम कसा असावा, की दिवसाची सुरुवात आणि संध्याकाळपर्यंत म्हणजे काय असं असावं तुमच्या इच्छा? सर्वात पहिले तर मी बोलते, की जरी उशिरा झोपत असेल काय कामानिमित्त, तरी लवकर उठा. आणि जर शक्य आहे की लवकर झोपायचं, तर लवकर झोपून सकाळी लवकर उठा. लवकर उठून सर्वात पहिले तुम्ही दरवाजा स्वच्छ करा. दारातली घाण काढा, पाणी टाका, रांगोळी करा. हां, ही दिवसाची सुरुवात. आपल्यापैकी जे घरात मोठे असेल, आजी आजोबा, आई वडील, त्यांच्या पायाला तुम्ही स्पर्श करा. कारण देवाला आपण बघितलं नाही, पण देवाच्या रूमात आपल्या घरात आई वडील आहे, आजी आजोबा आहे. त्यांना स्पर्श करा, नमस्कार करा. तुम्ही बघा, तुम्ही मागे तरून कधीच बघत नाही, पण आत्तापासून जनरेशनला या गोष्टीची लाज वाटते. पण ते काय हे रोज पाय पडा नाही, पण ज्याचे त्यांना हे समजलं ना, तेव्हा त्यांना वाटणार की नाही. आणि आजही मी खूप गर्व बघते, जे सिंधी लोक आज व्यापारमध्ये खूप मोठे, मारवाडी लोक व्यापारमध्ये मोठे, गुजराती लोक व्यापारमध्ये मोठे. का? आईच्या पायाला हात लावल्याशिवाय ते घराच्या बाहेर निघत. नरेंद्र मोदी आज कुठे येते? त्यांनी आईची किती सेवा केली. आई असू दे, बळी असू दे, त्यांना तुम्ही त्यांना स्पर्श केल्याशिवाय कुठल्या कामाची सुरुवात करू नका. नंतर काय असतं, आई वडील गेल्यानंतर रडत बसा आणि मग आठवण करा, ह्याच्यात काय अर्थ नाही. मजा नाही त्याच्यामध्ये. जोपर्यंत ते आपल्याकडे आहे, त्यांना सेवा करा, त्याची इच्छा पूर्ण करा. कारण करोडो रुपये आपण कमवून येणार, पण आई वडील आपल्याला दिसणार नाही. आणि जे आहे त्यांची, मी तर बोलते की देवाच्या अगोदर आई वडील. आता अजून एक असा प्रश्न आहे, की आपल्या घरातले पूर्वज जे मृत झाले, त्यांचे फोटो आपण घरामध्ये लावू शकतो का? लावू शकतो, का नाही लावू शकत? ज्यांनी जिवंतपणी आपल्याला त्रास नाही दिला, तर क्या मेल्यावर देणार आहे का? असं बऱ्याच लोकांचं ऐकलंय, की जे लोक आहेत आपल्या सुद्धा अस्तित्वात नाही, त्यांचे फोटो घरामध्ये त्याला नाही. चांगला नाहीये. आता काय नाहीये, उलट तुम्ही त्यांची घरात फोटो लावा आणि त्यांचं वास असू त्या घरात, तर ते प्रसन्न राहणार. ते पित्र दोष बनून तुमच्याकडे येणार नाही. हा, जागेचा अभाव, समजा जागा कमी आपल्या घरात, तर आपण एवढे फोटो नाही लावू शकत, तर आपण ते ठेवायचे व्यवस्थित. ज्या दिवशी त्यांचं वर्ष श्राद्ध असेल, पितृपक्ष असेल, त्याचा मान सन्मान देऊन ते फोटो लावा. आता जर तुमचा म्हणजे खूप मोठा परिसर आहे, जागा आहे, तर तुम्ही बिंदास एक पॅकेज पूर्ण पितरांचं करा. का? मोठे मोठे व्यापाऱ्यांच्या दुकानात 7 पिढीचे फोटो लावलेले असतात. पहिली पिढी ह्यांची, दुसरी पिढी ह्यांची लावलेले असतात ना, त्यांचं काय वाईट झालेलं फोटो लावून? म्हणजे आता काही लोक फोटो लावतात, ते फोटो देवांच्या फोटो सोबत लावतात, हे बरोबर आहे का? तर काय नाही, बघ आपले विचार. कारण जसं आपण बोलतो देवाच्या अगोदर आई वडील, मग देवाच्या बरोबर आई वडील का नाही? हां, देव नंतर, देवाला मी बघितलं नाही, माझ्या आईने जन्म दिला, माझ्या आई पाहिजे, मग ती देवीसोबत बसू शकते, असं काय नाही. आपले विचारावर आहे की आपण कसं विचार करतो. काही लोक असं विचार करणार की नाही, देवाची बरोबर आहे, माझी आई कशी करणार, देवच मोठं. मग त्यांच्या विचारामध्ये काहीतरी कप धरतात.
तर मी दोघांना समान स्थान देणार. जर ही माझी आई तर ती पण माझी आई, की ही मला जन्म दिलं. तर साधनामध्ये एक साधना आहे शव साधना. त्याच्याबद्दल काय माहिती सांगू शकतो? त्याच्याबद्दल हे की शवसाधना असती. जसं की आपण बोलतो, की बाबा कोणी पिशाची साधना केली आहे, कोणी कर्ण पिशाची बी केली आहे. तशी शवसाधना असते. आणि ती शवसाधना सिद्ध करण्यासाठी पहिले स्वयंभू स्वतःला सिद्ध व्हावं लागतं. त्याच्यानंतर आपण शवसाधना करू शकतो. आपल्या साधना करण्यासाठी किंवा आपल्या वेळेच्या साधना घेण्यासाठी कोणती साधना चांगली? वैवाहिक जीवनासाठी लक्ष्मीची साधना करा. कारण वैवाहिक ग्रस्तमध्ये असेल तर पैसा असेल तर सगळ्या गोष्टी होणार. लक्ष्मीची साधना खूप चांगली. त्याच्यामध्ये काय शांती राहणार. घरात जे अन्नधान्य, पैसा हे टिकून राहील. आपल्या व्हिडिओमार्फत लोकांना काय तुम्हाला संदेश द्यायचा आहे का? आम्हाला हे संदेश द्यायचे, की बाबा तुम्ही सर्वात पहिले आपल्या परिवाराला प्रेम करा. परिवाराला प्रेम करा. त्यात आपले जे पूर्वजांनी ज्या देवी देवतांना पूजले, तर आपण त्याचा अभ्यास करून आपणही त्यांना पूजा का अर्थ, की आपले पूर्वज एखाद्या समजा इष्टला, देवीला किंवा एखाद्या देवाला पूजत असेल आणि अचानक आपण ते सगळं विसरलो, तर त्याचा त्रास आपल्याला होतोय. तर आपण जे आपले पूर्वज करत आले त्या गोष्टी आपण करायला पाहिजे. आणि आपण जर परिवारामध्ये तर आपल्यापेक्षा मोठे आई, वडील, आजी, आजोबा त्यांची रिस्पेक्ट करा, त्यांची काळजी घ्या. जेवढं होतं त्यांना सुख द्या. कारण भविष्यामध्ये पैसा, पाणी सगळे येणार. पण आपले आई-वडील किंवा आपले पूर्वज आपल्याला नाही दिसणार. म्हणून मला तरी असं वाटतं, देवाच्या अगोदर जे आहे तुम्ही त्यांना पूजा. आणि त्यांना पूजलं की नॅचरल तुम्हाला ही बुद्धी येते की नाही आम्ही आमच्या कुलदेवीला पूजायला पाहिजे. मग आपण साधना मार्गात पुढे जाऊ शकतो. तर आज मित्रांनो आपण बरीच याच्यासोबत चर्चा केली ताईसोबत. तर अजून बरेच काही व्हिडिओ येणार आहेत आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. प्रत्येक साधनेचा व्हिडिओ येणार आहे किंवा अजून बऱ्याच काही गोष्टींचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटणार आहे. प्रत्येक व्हिडिओचे वेगवेगळे भाग होते. तर अजून असे काही व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा.